न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं हूं निशान भाई, आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। आज हमारे पास गोंदिया जिले से एक सबसे बड़ी खबर आई हुई है और खबर है भ्रष्टाचार पर। और खबर हमारे जो जिला प्रतिनिधि है दिनेश पटले, इनकी ये खबर है। गोंदिया तहसील के ग्राम झालू टोला खातिया टोला गट ग्राम पंचायत में भ्रष्टाचार। सरपंच ने निकाले बिना काम किए बड़े करोड़ों रुपए के बिल का भ्रष्टाचार। ग्रामीणों ने लगाया है आरोप सरपंच पर। दर्शकों, ग्रामीणों ने लगाया हुआ है आरोप सरपंच पर। इस समय गोंदिया जिले के झालू टोला खातिया टोला ग्राम पंचायत में करोड़ों का घोटाला सरपंच पर ग्रामीणों के आरोप लगे हुए हैं। दर्शकों, आपको बता दूं कि गोंदिया तहसील के ग्राम झालू टोला और खातिया टोला की गट ग्राम पंचायत में भ्रष्टाचार के गंभीर आरोप सामने आए हैं। ग्रामीणों का कहना है कि बिना काम किए ही करोड़ों रुपए बिल पास किए गए हैं, जिसमें सरकार का धन का बड़े पैमाने पर दुरुपयोग हुआ है। दर्शकों, इस पूरे मामले में गोंदिया तहसील के झालू टोला खाती टोला ग्राम पंचायत का है। ग्रामीणों ने आरोप लगाया है कि ग्राम पंचायत के सरपंच और संबंधित अधिकारियों ने बिना किसी विकास कार्य को पूरा किए करोड़ों रुपए के बिल पास किए हैं। ग्रामीणों का कहना है कि सड़कों के लेकर नालियों तक कई काम सिर्फ कागजों पर पूरे दिखाए गए हैं, जबकि जमीन स्तर पर हालात जस के तस है। स्थानीय लोगों ने इस मामले की शिकायत उच्च अधिकारियों से भी की है और आरोपियों पर कड़ी कार्रवाई की मांग की है। ग्रामीणों ने चेतावनी दी है कि यदि जल्द ही जल्द शुरू नहीं हुआ तो वे बड़े आंदोलन को भी अपनाएंगे, क्योंकि जो मामला है यह मामला जनता से जुड़ा हुआ है। आइए दिखा देता हूं दर्शकों ग्रामीणों का क्या कहना है। नमस्कार, मी प्रदीप कुमार ठाकरे, राहणार झालूटोला, पोस्ट दौंडीवाडा, तालुका जिल्हा गोंदिया। या ठिकाणी जिल्हा परिषद कडून जी पाणी पुरवठा योजना इथे राबवली गेली आहे आणि इथे झालूटोला खातीटोला मिळून एक ग्रामपंचायतमध्ये 2 पाणी टाकी बनवल्या गेल्या आहेत आणि नळ जे आहेत ते लावले गेले आहे, पाईपलाईन लावली गेली आहे। वेळोवेळी नळ दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतमधून निधी खर्च केला जातो उचलून, पण गावाला अजूनपर्यंत एक थेंब पाणी मिळालं नाहीये आणि त्याचीच वाट आम्ही बघतोय की कधीपर्यंत आम्हाला पाणी मिळेल। आणि मीडियाच्या मार्फत आम्ही असे शासनाला विनंती करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून आमच्या गावचे लोक जॉन्डिस आणि वेगवेगळे जे आजार आहेत त्यांनी त्रस्त होणार नाही। आणि शासनाचा जो वेळोवेळी येणारा निधी वेगवेगळ्या कामांसाठी ज्यांचा गैरवापर होत चालला आहे, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार ग्रामपंचायत झालूटोलामध्ये होतोय असं वाटतोय आम्हाला। कारण ते आम्ही मेरी पंचायत ॲपमधून ऑनलाईन बिलं सगळी बघतो आहे आणि सगळी गावकरी जनता ती बिल बघतो आहे। आणि यानंतर गावकऱ्यांना जे राग आलाय त्यांच्या मनात की आमचे पुढारी लोक काय करतायत आमच्या बरोबर, किती निधी आमचा आलेला आहे आणि किती खर्च झालाय आणि कोणत्या कामामध्ये किती खर्च झालाय। जसं 2 रुपयाची वस्तू घेतली आहे आणि 4 रुपयाचं बिल काढले आहेत, हे असे खूप प्रकार मागच्या 10 वर्षापासून चाललेले आहेत। तर यामध्ये आम्हाला शासनाला अशी विनंती करतो की यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्यावं आणि आमच्या हक्काचा आम्हाला देण्यामध्ये आमची मदत करावी। खूप ठिकाणी भ्रष्टाचार झालाय, मी किती सांगणार आहे, आतापासून रात्र होऊन जाणार पण ते काही संपणार नाहीये। यासाठी माझ्याकडे 100 पेजेस आताच प्रिंट आहेत, ते 100 पेजेस प्रिंट आहेत, यामध्ये सगळे बिल्स आहेत आणि या 100 पेज पेक्षा अजून जास्त प्रिंट आम्हाला त्या याच्यामध्ये मिळणार आहेत। जे ऑडिट रिपोर्ट आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याद्वारे मागवलेला आहे, त्याचा कालच मी माहितीचा अधिकार ग्रामपंचायतवर लावलेला आहे की आम्हाला सगळा 3 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट तुमच्याकडून मिळावा म्हणून। तर त्यामध्ये सगळे बिलं आपल्याला माहित होतील आणि किती कर्मचारी आहेत तिथे आणि कोणत्या कर्मचाऱ्याला किती पगार आहे आणि किती खर्च कोणत्या कामावर केला जातो, हे सगळं आम्हाला माहित होणार आहे। जैसा कि दर्शकों अभी आपने देखा, अब यह जो मामला है, प्रशासन इस मामले में क्या कदम उठाती है और क्या भ्रष्टाचार के इस खेल का सच सामने आएगा। बने रहिएगा दर्शकों MNS न्यूज पर। हाय, मैं हूं तापसी पन्नू और आप देख रहे हैं MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी।